मागील त्याई झाली मात औरंगजेब धर्म उन्मत फतवा काढिला अद्भुत ऐका समस्त श्रोते हो हिंदूची पुरातन मंदिरे तुम्ही भुई सपाट करा रे मग मोगला विरसारे मंदिराची बिडले मंदिरावरी करण्यागाद मोगल धावले बलाद्भुत क्लेशकारक अत्यंत कथाचेही जाना मंदिराचे विध्वंसन तयाचे एक नवे कारण म्लेच्छ जनकाय म्हणून सदैव मंदिरे तोडीची मंदिर उच्छेदाचे एक कारण मूर्ती पूजा जेवणाची अमान्य मूर्ती पूजा पाप दारुण त्यांच्या धर्मानुसार म्हणून मूर्ती पूजा करी तो केवळ दुराचारी तया लागे आवनीवरी थारा देणे महापाप मूर्ती चित्रांचे विखंडन हेची पुण्याचे महान ऐसा उपदेश ग्रंथातून तया लागी मिळाला आता तुझे एक कारण मंदिरात मापधन त्याची न्यावया लुटून मंदिर भंजन करिता आणि कतिजाचे निमित्त हिंदू मंदिराधारे चालत तयाचीच केली उद्ध्वस्त इस्लाम वाढेल आपुला इस्लाम व्हावं या सर्वत्र मंदिरावर प्रहार आणखी एक कारण घोर मंदिर चूर करावया देवावरील श्रद्धा उठावी आणि अल्लावरी बैसावी आयशी कारण ही आगवी मंदिर नष्ट करण्याची काही इतिहासकार म्हणते मंदिरात स्त्रियांची बलात्कार रीती म्हणून मोगल मंदिर पाडिती असो तोडीती निर्दय नुसतीच मंदिर विखंडन इतकीच कार्य नव्हे जाण तयाची स्थानी मशीद बांधून तेथे नमाज पडती पूर्वी स्वरटी सोमनाथ मंदिरे होत्या त्याद्भुत आता धनराशी अत्यंत ही माणिके सुवर्ण गजनीचा मोहम्मद आला तयावरती आक्रमणा आमाप लुट घेऊन गेला परतोनी स्वदेशा तयाने 17 स्वाऱ्या करून मंदिरे टाकिली विखंडून मंदिर पुजारी म्हणजे ब्राह्मण पलांडू आयशे चिरिले मंदिरी शंकराची पिंड तिचे केले खंड विखंड मग परतला तो पाखंड मोठ्या तर्के झाले पुन्हा हिंदू एक झाले सोमनाथाचे देवालय केले आणखी यवन आक्रमले सोमनाथाच्या मंदिरी क्रूर खिलजी अल्लाउद्दीन सोमनाथावरी केले आक्रमण येथील कट्टलिले ब्राह्मण टाकिले फोडून लिंगासी पुनरप्यानी हिंदू नृपती सोमनाथ मंदिर निर्मिती यवन पुन्हा पुन्हा फोडीती पुन्हा बांधीती हिंदूजन आता औरंगजेबाला मंदिराची निखंडू लागला तेने प्रथम घातीला घाला काशी विश्वेश्वरावरी काशी क्षेत्र पुरातन अत्यंत पुण्यदायक स्थान हिंदूसाठी स्वर्ग भुवन आवनीवरी उतरले हिंदूसाठी अति पवित्र आयशे असे काशी क्षेत्र दयास्थानी सोये त्रिनेत्र रात्रंदिन वसतसे काशी क्षेत्राचा धोर महिमा त्याची काय द्यावी उपमा वर्णून गेला शिवदास गोमा
काशीखंड ग्रंथामाजी हिंदूचा असा पै विश्वास सकळ विश्वासी असे नाश परंतु काशी क्षेत्रा विनाश निळकंठ त्रिशूल रक्षित काशी क्षेत्रियाली मरण तत्काळ लाभे स्वर्ग भुवन सांगून गेले स्कंद पुराण श्रद्धा जाण त्यावरी बहुत देवतांनी येऊन तेथे तप केले दारुण मग ते पावले स्वर्ग भुवन पिंडी स्थापन बहुतलेल्या या पिंडी माझी एक विश्वेश्वराची पिंड मुख्य द्वादश ज्योतिर्लिंगे आगोलिका तयात मुख्य हे असेल आईचे लिंग पुरातन परंतु औरंगजेब विलक्षण त्यावरी वक्रदृष्टी टाकून आज्ञा पिले सेवका मंदिरा करार जमीन दुस्त शिवलिंगाचा करा अंत आज्ञा मिळाली विपरीत गेले धावत मोगल पवित्र वाराणसीवरी महाधाड आली भारी आड आली ती सारी निर्दाळून टाकिली ब्राह्मणाच्या शिका धरून ग्रीवा टाकिल्या तोडून उलाट यंत्रे धडाडून बडीमार केला गोळ्यांचा सुरुंगानी खांद्या लावून भिताडी टाकली ढासळून विश्वेश्वर हे देवस्थान जमीन ध्वस्त केले रे घंटा झाल्या शतचूर्ण मूर्ती झाल्या छिन्न भिन्न कोसळले मंदिर संपूर्ण पिंड भंगून टाकी मंदिरातील पर्धन घेऊन गेले ते दुश्मन बिंदू माधवाचे ही पावन मंदिर भग्न झाले आता पुण्य पावन मथुरा जेथे कृष्णाला अवतारा तयाची या पावन मंदिरा विखंडून टाकिला केशव देवाचे मंदिर होते अत्यंत डौलदार पडसाची मोगली प्रहार चक्काचूर झाले सौराष्ट्राचा सोमनाथ तयाचाही केला अंत मंदिरे करणी उद्ध्वस्त मोठा आकांत माजविला ऐसे हे थैमान तयाचे बहुत दूरस्थान येथे जाऊन रणकंदन कैसे करीता येईल म्हणून यवनांच्या सत्तेते घालावी लागल पालते तरीच कार्य पावल सिद्धीचे आयचा विचार करीती मोगलाची झाली संधी ती मोडणार कधी शिवराय तीव्र बुद्धी विचार करीत ययाचा आता शहजादा मुआज्जम तयाचे विलोकू कृतकर्म औरंगपुत्र हा उत्तम सुभेदार होता दख्खनी औरंगाबाद या स्थानाची सोयाचे मुक्कामाची तया स्थानी साह्याची जसवंत सिंह असे पै आणि मराठा सरदार नामे प्रतापराव गुजर रायांचा सेनापती सुर निराजी सहित असे तेथे सुमारे 2.5 सहस्र पूतन तयाच व्यासे स्थाना हे 2.5 सहस्र सेना वराड प्रांतीयाचे पै संभाजी राजांची जहागीर वराड प्रांतीयाचे त्यावर रावजी सोमनाथ सरदार नेमिला होता राया सन 1669 संकट औरंगजेबासमोर तिजोरीवरी तणाव फार साम्राज्यात आला पै
सदा सर्वदा युद्ध खर्च त्याने तणाव आला फारच म्हणून तयाने निज सेनाच कमी करून टाकिली तेव्हा मोगलांची सेना वृत्तीहीन झाली दैना शिवरायांनी त्या सर्वांना आपल्या सेनेत घेतले त्याने शिवरायांचे बळ अकस्मात वाढले प्रबळ प्रसंगाली या कठीण वेळ सहाय्य होण्याची ठेविले आता इकडे औरंगराना काय करी नवयोजना शिवरायांचे राज्य म्हणा सदा रुचत तयाची वाटे शिवाजी सकट करावा राज्याचा नाही नाट त्या कारणे योजी कपट नाना विचित्र प्रकारे जरी तह झाला होता तरी तयाची घातला मोडता जो खर्च झाला होता आग्र्यापर्यंत येण्याचा महाराज आग्र्यास येण्यासाठी रायांचा मार्ग व्यवयासाठी पूर्वी औरंगजेबाने मोठी लक्ष रक्कम दिली होती हे एक लक्ष कहून माघारी घ्यावे परतून आईचे मनाजी योजून कारस्थान केले त्याने संभाजीच्या जागिरीतून काढून घेतले लक्ष होण शिवरायाची वर्तमान श्रुत झाले सर्व करार भंगाचा प्रारंभ सोयेची करी औरंगजेब स्वाभाविकाचे ही बाब महाराजाची कळाले कधीतरी हा करार सहजे होता मोडणार आता त्याचा झाला उच्चार उपरोक्त घटिताने मुआज्जम औरंगजेब नंदन आगळीच त्याची कथा जाण जिद्दी योद्धा दिलेर खान त्याच्या दिमतीस होता पै दिलेर खान इतका जिद्दी तरीही हरला मागील युद्धी आता गोंडवाना मधी देवगडाची तो होता गोंडवान प्रांत राघुनी गोंडाची करी युद्ध कंदन मुज्जामाच्या भेटी कारण अधून मधून येतसे परी खान आणि राजपुत्र यांचे काही जुळेना सूत्र मौज प्रेमळ उदार आणि दिलेर अभिमानी हट्टी योद्धा दिलेर खान मुआज्जम विलास मग्न एकाचे कृतत्ववान कर्तृत्व शून्य दुसरा महुआज्जम मंदाळशी दिलेर उद्योगी आहारनिशी एक रंगले आणि विलासी दुजा धाडची आणि वार दिलेर खान संतापित तापट मुआज्जम थंड बोथट एक झुंजार कडुवट रसिक दयानिष्ठ दुसरा दिलेर खान तडफदार मुआज्जम ऐशारामी सुंदर यथाशक्ती कारभार थंडपणे करीतो दिलेर खानाची किंमत जाणे बादशाह अत्यंत म्हणून स्थान हृदयात बादशाहाच्या तयाचा दिल्लीत बडेजाव मुआज्जम पेक्षा जास्त भाव त्याने राजपुत्राचा जीव किंचित असा व्याकुळे मुआज्जम म्हणे विचारी अब्बा जाननी आपुल्यावरी दृष्टी ठेवावा हा वैरी दक्षिणेची ठेवीला मुआज्जमाने जसवंत यांच्या हाताचे मोहब्बत दिलेर खानाची अजिबात सहन होत नसे म्हणून परस्परात वैर शिवरायाची याची खबर संधीचा लाभ पुरेपूर घ्यावयाचे दिले आता पुढचे कारस्थान श्रोत्याय का लक्ष देऊन औरंगजेब विलक्षण हुकुम देत मुअज्जमा सुभेदार
तुम्ही एक कार्य करा, अत्यंत गुप्त रीती थरा, शिवाजीच्या लोकाशी. शिवाजीचे दोन वीर, एक प्रतापराव गुजर, दुधानी राजीरावजी विप्र, तुम्हापाशी असती ते. तयाची गुप्तपणे बंदिस्त, करोनी तात्काळ धाडा येत. वरकड सेना लुटली समस्त, द्यावे हाकलो आणि तयाशी. ऐसे फरमान सुटले महुद्यमाची आधीच काले. तयाची विचित्र गमले, काळीज द्रवले तयाचे. बाच्याचा डाव दारुण, त्या दोघाची दिल्लीच नेहून. तयाशी करावे मुसलमान, आत्मा छेडून मारावे. मोजमाची कळली वार्ता, दुष्ट बुद्धी आपल्या पिता. अवचित प्रवर्तला घाता, शिवाजीच्या लोकांच्या. हे सर्वता योग्य नव्हे, काहीतरी अन्य करावे. या इंद्रांशी वाचवावे, आयचे तेने मोहजम मनाचा थोर, राजाविषयी त्याची आदर. फरमान येण्या अगोदर तेने दोघाची पाचारिले. राव निरांजी पंत केवळ साधून एकांत, मुजम त्याची सांगत तुमचा अंत ओढावला. तुम्ही निशी माझी त्वरेची, निघावे गुप्त निज स्थानाची. माझे नाम कवनाशी, प्राण गेली याची वधू नका. तुम्हाची बंदिस्त करण्याचे फरमान येत आहे शहाचे. फरमान पोचल्यावरी त्याचे पालन करावे लागेल. म्हणून आदेश येण्याआधी तुम्ही निघावे निषेध मधी. आणि कवनाशीही कधी काहीही न वदावे. आयचे तयाची सांगून, दिदले तयाची धाडून. साक्षात औरंगजेब नंदन, इतिहासाची धन्य झाला. केवढा भयंकर घात, मोजमामुळे टळला निश्चित. रात्रीच्या भयान अंधारात सेना गुप्त झाली. प्राप्त काल झाली यावरी, सेनेची देखती अधिकारी. परंतु मराठी सेना सारी तया लागी दिसेना. ऐसे मुज्जमाने श्रवता, तेने दाविली हैराणता. मराठे हराम जादे सर्वता, गेले ठकवून आमासी. सरता 7-8 दिन आले फरमान दिल्लीहून. त्यावरी मुजमाने लिहून दिल्लीचे आयसे कळविले. आपल्या आज्ञेची अनुसरून केले असते बंदी जन. परंतु मराठे गेले पळून 8 दिवसाआधीच. मराठा हराम जादे काफर पळून गेले अगोदर. ना तरी त्याची बंदी सत्वर केले असते निश्चय. आयशा औरंगजेबाची पत्र धाडिले दिल्लीची. इकडे जाताना स्वस्थानाची प्रतापराव काय करी. रावजी सोमनाथ वराडात, तयाची कळवी खबर बात. सल्ला मोडीला झाला अनर्थ, निघून यावे तुम्ही येथे. ना तरी लाविता विलंब, बंदिस्त करी औरंगजेब. आयची कळताची बाब, रावजी सोमनाथ निघाले. पूर्वी अंकित झाले 12 दुर्ग केवळ उरले. रावजी सोमनाथ चलाक, बुद्धिमान माणूस लाक. वराडाहून आमोलिक, लूट करीत ते आले. प्रतापराव निराजी पंत अनेक रावजी सोमनाथ, राजदुर्गाची सेनेसहित येवनिया पोहोचले. शिवरायाची हाकीगत
सांगती राव आणिक पंत बादशहाने करून घात तर अकस्मात मोडीला सुमारे 1 लक्ष होन मनसे बेतून घेतले काढून दिल्लीहून धाडले फरमान आम्हा पकडून न्यावया परंतु राजपुत्र थोर त्यासी न रुचे हा प्रकार फरमान येण्यावदर ते न्यामासिक येले आणि ते यावे पळून आयचे केले नियोजन औरंगजेब पुत्र धन्य आमचे प्राण वाचविले रायांनी सकळ ऐकिले बहुत समाधान झाले अत्यंत चांगले निपजले सकळ प्रकारातून या बहुतम झाले तर मोडून बरे केले आता दोघे झाले मोकळे परस्पर झुंजावया संभाजी राजांना अर्पिलेली 5000 मनसब सुटली यात 3 वर्ष निमाली शांतावधी मिळाला 2 वर्ष कटाकाचे उदर पोचले सैनिकाचे मोगलाई वराडाचे ज्ञान झाले येणेनिशे आता मोगलाई प्रांत मारावया झालो सशक्त राजे झाले आनंदित आयच्या मनात अनोनी रावजी सोमनाथ वराडून आले घेवनी अमूल्य धन आणि ज्ञान महत्वपूर्ण मिळवून आणले मोगलांचा बंदोबस्त कोठे कैसा हे समजत कोट्या पार धन दौलत भांडाऱ्या दूत कोठे कोठे मोगलांची मुख्य ठाणी आहेत कवन्या स्थानी न्याय समजतानी हेरुनी ठेविले होते रावजे गावीलगड मलकापूर साखरखेडी बाळापूर ननिळानी येलीची पुर आणिक माहूर आयशी ठाणे सर्वत्र असे धन दौलत त्यात कारंदाती श्रीमंत पूर्वी अकोला जिल्ह्यात आता वाशिमात आहे ते आयची महत्वाची माहिती शिवराजे ठेवीत चिठ्ठी पहिली धाड कोणावरती घालावी ती ठरविली गत 4 वर्षापासून निवांत होते बहुसैन्य आता शस्त्रे पाजाडून झुंजण्या सिद्ध झाले पंतप्रधान वर पंत दयांचेही हेची मत आरक्ष टाकून या त्वरित झुंजा लागी निघावे रावजी सोमनाथ प्रल्हाद पंत शिवरायाची बुज सांगत वराड प्रांत धनिकात्यंत त्यावरी घालावा लातूर प्रांत्यावसा स्थान येथे असे अपार धन त्या स्थानाशी मारून स्वराज्यात आणावे रायांनी दिली मोहिमा जेवणी उठविले ग्राम ग्राम शिलेदारांनी हास्यम रायाशी येऊन मिळाले शिवरायांची सैना सारी बहुताचे शेतकरी युद्ध नसता कृषीवरी राबत होती आपुल्या 4 वर्ष कृषी कर्म करीत राहिले आराम आता करावया रणसंग्राम शिवरायाची मिळाले राजे राजदुर्गावरी तेथे सेना जमली सारी मराठे शिपाई नाना परी सेना सागर मिळाला बारगीर शिलेदार जुमेलदार हवलदार नाना प्रकारीचे सरदार राजदुर्गाची आले पै सेनापती प्रताप गुजर येसाजी कंक महावीर तानाजी मालुसरे सुभेदार बहिर्जी चतुर नाईक
दुर्गावरी गडबड गुंडा नौबटी धडाडती धडधडा मराठी सेना सागर निधडा दुर्गावरी पातला पूर्वी अनुचित झाले द्वादश दुर्ग केवळ उरले 23 दुर्ग गेले नुकसान झाले दौलतीचे पुरंदरी डाव हुकला अपमानकारक झाला तयाच्या घ्यावयाची बदला शिवसेना सागर खवळला आग्र्यातील अपमान तेथे ठेविले बंदी करून पंतद्वयाचे हाल करून केले यवन नेताजीशी औरंगजेब मत्त झाला देवस्थाने फोडीत सुटला फटका द्यावयाची तयाला सिद्ध झाले शिवराय मुळाच्या द्वाराची दुर्गावरी रायांनी ठेवली बहुसामुग्री आता 23 किल्ल्यावरी आक्रमण यजिले कोंडाणा दुर्ग पुरंदर आयचे धुरेंचे डोंगर मोगलांचे निशाण त्यावर अहोरात्र पकडतसे खाली खेचण्या त्या वसना लावावया पुल्या निशाणा गर्जना उठली शिवसेना हर हर महादेव हे दुर्ग घेण्याच्या अगोदर आपण पाविजे द्रव्यापार सेना करीत जय जयकार विदर्भाकडे निघा घेवनी दर्शन भवानीची करणी वंदन शिवसेना सागर तुफान गर्जना करीत चालिला सिंगल करत्या पोट दनाना दन निळा नौबत उलाट यंत्रे कलाडत धुम्र दिगंत पसरला धुलिकेचे लोट अपार तेने कोंडले अंबर पूर्वेची गेले महावीर सीमा पार करोनी मागे उरली किंचित सेना आणि स्वय शिवराना पुढील करावया योजना राजदुर्गीत राहिले महावीर तो तानाजी आणि बंधुना सूर्याजी दोघे पुढील या कार्यकाजी राजदुर्गीत राहिले शिवरायांचा परिवार राजदुर्ग्याचे समग्र सप्तलना अति सुंदर शंभू सुकुमार बाळक सकळ तीर्थाचे तीर्थस्थान माताजी जाऊनचे चरण ज्यांच्या करिता हे महान राज्य निर्माण झाले निज माता नवे सामान्य महाराष्ट्र भूमीचे भूषण शिवराया ईसानंदन देवनी शिक्षण घडविला मूर्तिमंत महत्वाकांक्षा जिजाऊ स्वातंत्र्याच्या अपेक्षा दिनदयेची करावया रक्षा कटिबद्ध अविरत ब्राह्मण असो वा मुसलमान न्याय देत समसमान म्हणती ब्राह्मणा श्रेष्ठ वर्ण तरीही शासन तयाची ब्राह्मणाची करावया शासन शास्त्रानुसाराचे बंधन परंतु तयाची तोडून न्यायदान करीत त्या या विषयाची एक कथा श्रोतेजन परिसा आता बाबाजी देशपाला होता देश कुलकर्णी पुण्याचा हा बाबाजी देशपांडा तयाला गेला खिडा मुकुंद कानोशीवर खिडा करू लागला सरस हा
मुकुंद कान्होजी देशपांडे तयाचे हा बाबाजी तंडे वाद छत्रपतीकडे मुकुंदाने नेला पै शिवरायांनी एक पत्र बाबाजीशी दिलेले दमदार जादा करू नका थेर अन्यथा समाचार घेईन परंतु तो ब्राह्मण मुजूर रायाची गणी नानुमात मला त्याचा काय अधिकार मदत बर बोलण्याचा आम्ही पुण्यपूज्य ब्राह्मण ब्रह्मसभेत तंटानेहीन हा शिवाजी आला कोण मदत शासन करावया आची करोनी मुजरी न गणित दुराचारी मग आवनी त्या उचरी तुझे पत्र दिले तुम्हाची सांगते निक्षून जरी आचिला ब्राह्मण नसले केली कारस्थान नतीजा भयान पावार आमच्या चिरंजीव उग्र मुलाहिजान करणार खसखस न करिता स्थिर न्यायरीतीने वर्तावे पुण्या आलिया बोबट छेदावा लागेल कंठ आयशा पत्र पाहता चाट झाला नीट ब्राह्मण आयसा जिजाऊंचा दरारा आणि किस्सा सांगू दुसरा ललिन विटोजी शिर कमळ करा क्या निघाले गोमाजी नामक नायिकांनी त्या कन्याला घातली मागणी परंतु करावया उजवणी द्रव्य नसे विटोजीशी तेने झाला चिंता क्रांत जिजाऊची कळाली मात विटोजीशी पाचारित राजदुर्गी जिजाऊ तयास म्हणित जिजा माता आम्ही तुम्हा पाठी असता तुम्हाला गिकास या चिंता कन्यादान करा तुम्ही मग 25 होऊन 5 शते लोका इतके अन्न जिजाऊनी त्याची देऊन विवाह संपन्न करविला आयशे रयतेची चिंता वाहता ती जिजा माता आयशी एकच नवे कथा आणि सर्वता चुकी केले शिवराजातील रयत रायांनी केली चिंता रहित एक एल्गार करीत मोगल मुलखावरती निद्रेतून उठला पंचानन निर्धारित चालीला वारण तैशा पार मोगल जन निखंडित निघाले आता पुढीला अध्यायी कोंडाना दुर्गाची चढाई हात गायीची लढाई परिसा पायी श्रोते शिवायन शिवकथा ही विरचन परिसा शिवभक्त सज्जन 61वा अध्याय गोडा पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय।